नमस्कार सर्वांना. आजच्या भागामध्ये आपण आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अंतिम टप्प्याकडे आलोय. अंतिम टप्पा आपल्याला अभ्यासायचा आहे. आता अंतिम टप्पा अभ्यासला की ॲपवर याच्यावरचे 100 प्रश्न दिलेत संभाव्य. 4 ऑप्शन्स आहेत. ते तुम्हाला 5 ते 6 वेळा सोडवता येणार आहेत. मग हा सगळा टप्पा आणि ते प्रश्न एकदा सोडवले की तुम्ही या आंतरराष्ट्रीय घडामोडी हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्ही परिपूर्ण व्हाल. मग आपण लगेच आज आपल्या आजच्या भागाला सुरुवात करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न कोणता आहे पहा. भारताची संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेद्वारा खालीलपैकी कोणत्या संस्थेवर भारताची निवड करण्यात आलेली. सुरुवातीला संयुक्त राष्ट्रसंघाची एक परिषद आहे. कोणत्या परिषदेत आहे? आर्थिक आणि सामाजिक परिषद आहे. त्या परिषदेद्वारा कोणत्या संस्थेवर भारताची निवड झाली हे विचारलंय. 3 संस्था आहेत. तिन्ही संस्था आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कोणकोणत्या आहेत आपण एक एक पाहूयात. एक संस्था आहे संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोगावरती निवड झाली आहे. त्यानंतर नार्कोटिक ड्रग्ज आयोग आहे त्याच्यावरती झाली आणि HIV एड्स हा एक विभाग आहे तर त्याच्यावरती पण निवड झाली आहे. मग ही तीनही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की संयुक्त राष्ट्रसंघाची आर्थिक आणि सामाजिक परिषद आहे आणि त्या परिषदेद्वारा या संस्थांवर भारताची निवड झाली आहे. कोणकोणते आपण पाहूयात. आपण सुरुवातीला म्हटलं संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोग. संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोग. संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोग. दूसरा है नार्कोटिक ड्रग्स आयोग. नार्कोटिक ड्रग्ज आयोग. नार्कोटिक ड्रग्ज आयोग. आणि तिसरी आहे आपण म्हटल्याप्रमाणे UN एड्स. UN एड्स. तर या संस्थांवर भारताची निवड झाली. म्हणजे आपल्या लक्षात आलं संयुक्त राष्ट्रसंघाची एक परिषद आहे. त्या परिषदेचं नाव आहे आर्थिक आणि सामाजिक परिषद. त्या परिषदेने 3 संस्थांवर भारताची निवड केली. मग त्या 3 संस्था कोणत्या? तर संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोग, नार्कोटिक ड्रग्ज आयोग आणि UN एड्स. याला HIV एड्स असं सुद्धा या संस्थेला म्हटलं जातं. UN एड्स म्हटलं गेलेलं आहे. तर ते लक्षात ठेवायचं. हा आपला पहिला प्रश्न. लक्षात आलं 3 संस्थांवर भारताची निवड झाली आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. जागतिक पाणथळ प्रदेश दिनानिमित्त येथील अरवली जैवविविधता उद्यानाला भारतातील पहिलं OECM स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आता हे OECM स्थळ जे म्हटलंय ते काय आहे याचा पण आपण विचार करूयात. पण सुरुवातीला प्रश्नाकडे जाऊयात. जागतिक पाणथळ प्रदेश दिनानिमित्त असं म्हटलंय. कोणत्या ठिकाणी अरवली जैवविविधता उद्यानाला भारतातील पहिलं OECM स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? तर हे कुठलं आहे? तर हे आहे गुरुग्राम. गुरुग्राम हरियाणा. नाव ऐकलं असेल तुम्ही. गुरुग्राम येथील अरवली जैवविविधता उद्यानाला. कोणत्या उद्यानाला? अरवली जैवविविधता उद्यानाला काय केलंय? भारतातील पहिलं OECM स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. आता त्याच्यातून 3 प्रश्न अपेक्षित धरा. पहिला प्रश्न अपेक्षित धरा. भारतातलं पहिलं OECM स्थळ म्हणून कोणत्या स्थळाला घोषित करण्यात आलेलं आहे? भारतातील पहिलं OECM स्थळ म्हणून कोणत्या उद्यानाला घोषित करण्यात आलेलं आहे? पहिला प्रश्न. अरवली जैवविविधता उद्यानाला भारतातील पहिलं OECM स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. आता हे कुठे आहे? गुरुग्राममध्ये आहे. दुसरा प्रश्न. हे कुठं आहे? गुरुग्राममध्ये आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. आता OECM म्हणजे काय याचा पण आपण विचार करूया. OECM स्थळं म्हणजे अशा प्रकारची स्थळं ही संरक्षित नसणारी स्थळं असतात. पहिली गोष्ट मी काय म्हणतोय ते पहा. संरक्षित नसणारी स्थळं. OECM स्थळं संरक्षित नसणारी स्थळं पण समृद्ध जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून प्रभावी स्थळ. लक्षात आलं.
OECM स्थळ म्हणजे काय? संरक्षित नाही आहेत ही स्थळं, पण समृद्ध जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर दीर्घकाळासाठी प्रभावी स्थळं म्हणून या स्थळांना ओळखलं जातं. अशी स्थळं जी असतात त्यांना OECM स्थळं असं म्हणायचं. लक्षात आलं? म्हणजे उदाहरणार्थ एखादा मित्राचं घ्या तुमचं उदाहरण, तो काय आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो, पण बऱ्याचदा असं होतं की पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून तो जास्त आपल्याला प्रभावी ठरू शकतो. याचप्रमाणे इथं सुद्धा दुर्लक्ष केलं आहे, म्हणजे संरक्षित नसणारी स्थळं आहेत, पण समृद्ध जैवविविधतेच्या संवर्धनासाठी दीर्घकाळासाठी विचार केला तर ही प्रभावी स्थळं आहेत. त्या स्थळांना OECM स्थळं असं म्हटलं जातं. OECM ऑदर इफेक्टिव्ह OECM. OE म्हणजे काय? ऑदर इफेक्टिव्ह एरिया बेस्ड काय कॉन्झर्वेशन मेजर्स. तशा प्रकारे OECMचा अर्थ होतो. पुन्हा एकदा पहा, ऑदर इफेक्टिव्ह एरिया बेस्ड कॉन्झर्वेशन मेजर्स म्हणजे OECM स्थळ. आणि मी तुम्हाला सांगितलं की OECM स्थळ म्हणजे काय, तर जी स्थळं संरक्षित नाहीत पण दीर्घकाळाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर समृद्ध जैवविविधतेच्या संवर्धनासाठी ती दीर्घकाळासाठी प्रभावी असणारी स्थळं आहेत, याला म्हणायचं OECM स्थळं. आता मला वाटतं संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल की OECM म्हणजे काय. आता प्रश्नाचा पुन्हा एकदा विचार करू. जागतिक पाणथळ प्रदेश दिनानिमित्त गुरुग्राम येथील कोणत्या उद्यानाला, अरवली जैवविविधता उद्यानाला भारतातील पहिलं OECM स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. या देशानं आशियाई पॅसिफिक पोस्टल युनियनचं नेतृत्व स्वीकारलंय. भारतानं स्वीकारलंय. APPO म्हणतात त्याला. भारतानं स्वीकारलंय. पहिल्यांदाच अशा प्रकारचं नेतृत्व स्वीकारलंय. लक्षात आलं? कोणत्या देशानं आशियाई पॅसिफिक पोस्टल युनियन याचं नेतृत्व स्वीकारलंय? भारतानं स्वीकारलंय. कधीपासून स्वीकारलंय? 2023 पासून स्वीकारलंय. म्हणून आपल्याला महत्त्वाचं आहे म्हणजे जानेवारी 2023 पासून हे नेतृत्व भारताने स्वीकारलेलं आहे. आता आपण काय म्हणतोय? आशियाई पॅसिफिक पोस्टल युनियन. या युनियनच्या महासचिव पदाची जबाबदारी कोणाकडे दिली आहे? लक्षात आलं? 4 वर्षाच्या कार्यकाळासाठी एका भारतीय व्यक्तिमत्वाकडे आपण म्हणतोय आशियाई पॅसिफिक पोस्टल युनियनची जबाबदारी दिली, महासचिव पदाची जबाबदारी दिली. कोण आहे? कोणाकडे दिली महासचिव पदाची जबाबदारी? आपण पाहूया. याचे आशियाई पॅसिफिक पोस्टल युनियनचे महासचिव म्हणून जबाबदारी कोणाकडे देण्यात आलेली आहे? नेतृत्व भारताकडे आले. आपल्या लक्षात आलं? महासचिव याची जबाबदारी डॉक्टर विनया प्रकाश सिंग यांच्याकडे देण्यात आलेली. महासचिव पदाची जबाबदारी डॉक्टर विनया प्रकाश सिंग, डॉक्टर विनया प्रकाश सिंग यांच्याकडे देण्यात आलेले. लक्षात आलं? काय काय पाहिलं पहा आपण. या देशानं आशियाई पॅसिफिक पोस्टल युनियनचं नेतृत्व स्वीकारलंय. तो देश भारत आहे. जानेवारी 2023 पासून भारतानं हे नेतृत्व स्वीकारलंय. मग या युनियनच्या महासचिव पदाची जबाबदारी कोणाकडे स्वीकारली? डॉक्टर विनया प्रकाश सिंग यांच्याकडे 4 वर्षाच्या कालावधीसाठी ही जबाबदारी सोपवली. 4 वर्ष. चला, इथपर्यंत आपल्या लक्षात आलं? लक्षात आलं का काय काय झालंय? आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं की टपाल तुम्हाला एक उदाहरण दिलंय, आपलं विधान दिलंय. विधानामध्ये सांगितलंय की टपाल क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय संस्थेचं नेतृत्व करण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. हो, टपाल क्षेत्रामध्ये जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय संस्थेचं नेतृत्व करण्याची ही जी वेळ आहे ती भारताची पहिली वेळ आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि ही जे युनियन दिसतंय या युनियनच्या स्थापनेचा जर तुम्ही विचार केला तर 1981 मध्ये या पोस्टल युनियनची स्थापना झाली आणि याचं मुख्यालय बँकॉकमध्ये, थायलंडमधील बँकॉक. 32 सदस्य देश आहेत त्याचे. आता ह्या पुढच्या गोष्टीत पण आपल्यासाठी एवढं महत्त्वाचं आहे की भारतानं आशियाई पॅसिफिक पोस्टल युनियनचं नेतृत्व स्वीकारलंय. जानेवारी 2023 पासून स्वीकारलंय.
महासचिव पदाची जबाबदारी डॉक्टर विनया प्रकाश सिंग यांच्याकडे देण्यात आलेली 4 वर्षासाठी ही जबाबदारी आहे। आणि आणखी एक मुद्दा मी तुम्हाला सांगितला की टपाल क्षेत्रामधील आंतरराष्ट्रीय क्षेत्राचं, आंतरराष्ट्रीय संस्थेचं नेतृत्व करणारी भारताची पहिलीच वेळ आहे। लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। भारतानं 1 जानेवारी 2023 रोजी एका वर्षासाठी वासेनार व्यवस्थेच्या, वासेनार व्यवस्था काय आहे, वासेनार अरेंजमेंट, याचा पण आपण विचार करूयात। भारताने अगोदर काय केलंय हे समजावून घेऊयात। भारतानं 1 जानेवारी 2023 रोजी एका वर्षासाठी वासेनार व्यवस्थेच्या पूर्ण बैठकीचं अध्यक्षपद स्वीकारलंय। या व्यवस्थेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे असं आपल्याला विचारलंय। या व्यवस्थेचं मुख्यालय आहे व्हिएन्ना या ठिकाणी, व्हिएन्ना, ऑस्ट्रियामध्ये आहे, ऑस्ट्रिया। लक्षात आलं? एका वर्षासाठी वासेनार व्यवस्थेच्या पूर्ण बैठकीचं अध्यक्षपद। कदाचित प्रश्न असा येईल, वासेनार व्यवस्थेच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणत्या देशाचा स्वीकार करण्यात आलेला आहे, किंवा वासेनार व्यवस्थेचं अध्यक्षपद खालीलपैकी कोणत्या देशानं स्वीकारलाय? भारतानं स्वीकारलाय। तर याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? व्हिएन्ना, ऑस्ट्रिया या ठिकाणी। याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर जर विचार केला तर याचे 42 सदस्य देश आहेत या वासेनार व्यवस्थेची। वासेनार व्यवस्था म्हणजे काय आता मी तुम्हाला व्याख्या सांगतो। OCM स्थळ ज्याप्रमाणे व्याख्या तुम्हाला समजली त्याप्रमाणे या ठिकाणी वासेनार व्यवस्थेची व्याख्या किंवा वासेनार अरेंजमेंट म्हणजे काय हे आपण समजावून घेऊयात। हे पहा, पारंपरिक शस्त्र आणि दुहेरी वापरांच्या वस्तू यांच्या हस्तांतरावर लक्ष ठेवणारी एक व्यवस्था आहे। त्या व्यवस्थेला वासेनार व्यवस्था असं म्हणायचं। कशावर लक्ष ठेवताय? आपण म्हटलं पारंपरिक शस्त्र, पारंपरिक शस्त्रे आणि दुहेरी वापराच्या वस्तू, दुहेरी वापराच्या वस्तू यावर लक्ष ठेवणारी एक व्यवस्था आहे। त्या व्यवस्थेला वासेनार अरेंजमेंट, वासेनार व्यवस्था। पारंपरिक शस्त्र तुमच्या लक्षात आली। आता दुहेरी वापराच्या वस्तू म्हणजे ज्यांचा वापर सैन्य पण करू शकेल, ज्यांचा वापर नागरिक पण करू शकतील, अशा वस्तूंना दुहेरी वापराच्या वस्तू म्हणायचं। कॉन्सेप्ट क्लिअर झाली? पहा आता वासेनार व्यवस्था काय आहे? पारंपरिक शस्त्र आणि दुहेरी वापराच्या वस्तूंच्या हस्तांतरणावर लक्ष ठेवणारी एक व्यवस्था आहे। त्या व्यवस्थेला वासेनार अरेंजमेंट किंवा वासेनार व्यवस्था असं म्हणतात। मग या वासेनार व्यवस्थेच्या पूर्ण बैठकीचं अध्यक्षपद कोणत्या देशानं स्वीकारलंय? तर भारतानं स्वीकारलंय 1 जानेवारी 2023 मध्ये। आणि या वासेनार व्यवस्थेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? व्हिएन्ना, ऑस्ट्रिया या ठिकाणी आहे। लक्षात आलं? 2017 मध्ये भारत या व्यवस्थेमध्ये सामील झाला होता। ही जी व्यवस्था आपण अभ्यासली आता, या व्यवस्थेमध्ये भारत कधी सामील झाला होता? तर 2017 मध्ये। तर ज्यावेळी भारत त्याच्यामध्ये सामील झाला त्यावेळी तो 42वा देश ठरलेला होता त्याच्यामध्ये सामील होणारा। लक्षात आलं? तर अशा प्रकारे आपण वासेनार व्यवस्था म्हणजे काय ते पाहिलं। भारताची त्याच्यावर 1 वर्षासाठी पूर्ण बैठकीचं अध्यक्षपद म्हणून निवड झाली हे पाहिलं। या व्यवस्थेचं मुख्यालय व्हिएन्ना, ऑस्ट्रिया या ठिकाणी आहे हे पाहिलं। भारत या व्यवस्थेमध्ये कधी सामील झाला? 2017 मध्ये सामील झाला। आणि 42वा सहभागी राष्ट्र म्हणून भारत या व्यवस्थेमध्ये सामील झालेला होता। कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या? पुढे जाऊयात। भारतीयांच्या स्मृती प्रित्यर्थ कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतामधील ॲबॉट्सफोर्ड येथील रस्त्याच्या एका भागाचं असं नामकरण करण्यात आलेलं आहे। कोणतं नामकरण करण्यात आलेलं आहे? सुरुवातीला कशासाठी आणि का हे अभ्यासलं की तो प्रश्न आपल्या लक्षात राहतो। या ठिकाणी काय म्हटलंय? भारतीयांच्या स्मृती प्रित्यर्थ। मग असं काय घडलं होतं की भारतीयांच्या स्मृती प्रित्यर्थ यांनी नाव ठेवलंय? त्याचा पण आपल्याला विचार करावा लागेल। ठीक आहे, कॅनडाच्या कोणत्या प्रांतातील? ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील ॲबॉट्सफोर्ड हे ठिकाण महत्त्वाचं। ॲबॉट्सफोर्ड येथील रस्त्याच्या एका भागाचं असं नामकरण करण्यात आलेलं आहे। त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे
कोमागाटा मारोवे. कोमागाटा मारोवे असं नामकरण करण्यात आलं आहे. लक्षात आलं. आता याची गोष्ट मी तुम्हाला सांगेल की हे काय प्रकरण आहे, पण हे लक्षात आलं. भारतीयांच्या स्मृतीप्रित्यर्थ कॅनडाच्या कोणत्या प्रांतातील, ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील कोणत्या ठिकाणचं ॲबॉट्सफोर्ड येथील रस्त्याच्या एका भागाचं कोमागाटा मारोवे असं नामकरण करण्यात आलेलं आहे. काय झालं होतं? गोष्ट आहे 1914ची, 1914. 1914ला काय झालेलं होतं की काही भारतीय कॅनडाला गेलेले होते. जवळजवळ 400च्या आसपास, म्हणजे 376 भारतीय कॅनडाला गेलेले होते. पण त्या ठिकाणी काय झालं, कॅनडामध्ये त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. मग याच्यामध्ये काही शीख लोक होती, काही मुस्लिम लोक होती, काही हिंदू लोक होती आणि त्यांना माघारी पाठवण्यात आलं. ते कोलकात्याला माघारी आले. कोलकात्याला माघारी आल्यानंतर या लोकांना इथल्या कोलकात्याच्या पोलिसांनी अटक केली. यांना अटक केल्यामुळे दंगल झाली आणि त्याच्यामध्ये 22 जणांचा मृत्यू झालेला होता. तर अशा प्रकारचं हे प्रकरण आहे की भारतीयांना यांनी माघारी पाठवून दिलेले ते की वर्णद्वेषी धोरणामुळे भारतीयांना तिथे प्रवेश नाकारण्यात आलेला होता. अशा प्रकारे 1914 मध्ये 376 भारतीय कॅनडाला गेले. त्यांना वर्णद्वेषी धोरणामुळे माघारी पाठवण्यात आलं. ते माघारी आले, कोलकात्याला उतरले. कोलकात्याला उतरल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी अटक केल्यामुळे दंगल झाली आणि दंगल झाल्यामुळे 22 जणांचा मृत्यू झाला. तर अशा प्रकारची घटना आहे. मग भारतीयांच्या स्मृतीप्रित्यर्थ कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील ॲबॉट्सफोर्ड येथील रस्त्याच्या एका भागाचं कोमागाटा मारोवे असं नामकरण करण्यात आलं आहे. आता घटना तुमच्या लक्षात आली असेल. पुढे जाऊयात. 16 मे 2023 रोजी संयुक्त राष्ट्र आमसभेच्या बैठकीदरम्यान हा जागतिक शाश्वत वाहतूक दिवस म्हणून घोषित करण्यात आला. महत्त्वाचा प्रश्न म्हणून तुमच्याकडे हा लक्षात ठेवा की संयुक्त राष्ट्र आमसभेच्या बैठकीदरम्यान कोणता दिवस जागतिक शाश्वत वाहतूक दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. कोणता दिवस घोषित करण्यात आलेला आहे? 26 नोव्हेंबर, 26 नोव्हेंबर. संयुक्त राष्ट्र आमसभेच्या युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली या संयुक्त राष्ट्र आमसभेच्या बैठकीदरम्यान 26 नोव्हेंबर हा जागतिक शाश्वत वाहतूक दिवस म्हणून घोषित करण्यात आला. महत्त्वाचं आहे. या ठरावाची सुरुवात कोणत्या देशाने केली हे पण आपल्याला विचारतील. या ठरावाची सुरुवात तुर्कमेनिस्तानने केली. या ठरावाची सुरुवात तुर्कमेनिस्तान याने केली. दोन गोष्टी कळाल्या. जागतिक शाश्वत वाहतूक दिवस म्हणून घोषित केला गेलेला आहे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या बैठकीदरम्यान. तो आहे 26 नोव्हेंबर. आपण उल्लेख केला की या ठरावाची सुरुवात कोणी केली? तुर्कमेनिस्तानने केली. आता विचार करा, 26 नोव्हेंबर हाच दिवस का निवडण्यात आला? एक तुमच्या उत्सुकतेसाठी गोष्ट मी सांगतो. 26 नोव्हेंबर हा दिवस का निवडण्यात आलेला होता? पहिली संयुक्त राष्ट्र जागतिक शाश्वत वाहतूक परिषद केव्हा आयोजित करण्यात आली होती? मी काय म्हणतोय पहा, पहिली संयुक्त राष्ट्र जागतिक शाश्वत वाहतूक परिषद आयोजित करण्यात आलेली होती 26 नोव्हेंबरला. म्हणून 26 नोव्हेंबर दिवस या ठिकाणी निवडला गेला आहे. लक्षात आलं? आणि ही परिषद कुठे झालेली होती? म्हणजे कधी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की पहिली संयुक्त राष्ट्रांची जागतिक शाश्वत वाहतूक परिषद कोणत्या ठिकाणी पार पडलेली होती? तर ती पार पडलेली होती अशगाबाद नावाचं ठिकाण आहे. अशगाबाद नावाचं ठिकाण आहे. लक्षात आलं? अशगाबाद नावाचं ठिकाण. या ठिकाणी कुठे आहे? तुर्कमेनिस्तान या ठिकाणी. लक्षात ठेवा, कधी जर तुम्हाला असं विचारलं की पहिली संयुक्त राष्ट्र जागतिक शाश्वत वाहतूक परिषदेची पहिली बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली होती? अशगाबाद तुर्कमेनिस्तानला पार पडली होती. ती पहिली बैठक 26 नोव्हेंबरला पार पाडली होती. म्हणून
या ठिकाणी 26 नोव्हेंबर हा जागतिक शाश्वत वाहतूक दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. लक्षात राहील, 26 नोव्हेंबरचा दिवस महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, स्वामी विवेकानंदाच्या जवळच्या शिष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगिनी निवेदिता यांचा पुतळा कोणत्या देशामध्ये उभारण्यात आलेला आहे? भगिनी निवेदितांचा पुतळा कोणत्या देशामध्ये? इंग्लंडमध्ये उभारण्यात आलेला आहे, विम्बल्डन या ठिकाणी. विम्बल्डन. विम्बल्डन या ठिकाणी. ह्या आपण विम्बल्डन टेनिस स्पर्धा पाहतो की ज्याच्यामध्ये मोठमोठे खेळाडू, तुम्हाला टेनिसची आवड असेल तर ते तुमच्या लगेच लक्षात येईल. तर विम्बल्डन ही स्पर्धा त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी आपल्याला काय विचार करायचा आहे? इंग्लंडमधील विम्बल्डन हे ठिकाण असं आहे की ज्या ठिकाणी भगिनी निवेदिता यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. लक्षात आलं? आयरिश वंशाच्या शिक्षिका ह्या होत्या आणि स्वामी विवेकानंदांचे शिष्य म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. भारताचा जो राष्ट्रवाद आहे त्या राष्ट्रवादाच्या पुरस्कर्त्या म्हणून या भगिनी निवेदितांना ओळखलं जातं. अशा प्रकारे हे जुलै 2023 मध्ये हा पुतळा उभारण्यात आलेला आहे. लक्षात आलं? स्वामी विवेकानंदांच्या जवळच्या शिष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगिनी निवेदिता यांचा पुतळा कोणत्या देशामध्ये उभारण्यात आलेला आहे? इंग्लंडमध्ये, विम्बल्डन या ठिकाणी 1 जुलै 2023 मध्ये. त्यांच्याबद्दल विधानं आली तर लक्षात ठेवायचं, भारतीय राष्ट्रवादाच्या त्या पुरस्कर्त्या होत्या, आयरिश वंशाच्या शिक्षिका होत्या, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. लोकांचे कोविड-19 सारख्या संसर्गजन्य रोगाच्या धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं कोणतं नेटवर्क सुरू केलं आहे? कोविड-19ची भयंकर समस्या संपूर्ण जगासमोर आलेली होती. अनेक लोक त्याच्यामध्ये गेले आणि मग अशा प्रकारचे संसर्गजन्य रोग पुढे आला तर त्याच्या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एक नेटवर्क सुरू केलं आहे. ते नेटवर्क कोणतं आहे ते आपल्याला विचारलं आहे. ते नेटवर्क आहे IPSN, संक्षिप्त रूप त्याचं IPSN हे आहे, इंटरनॅशनल पॅथोजेन सर्व्हिलन्स नेटवर्क. लक्षात आलं? आपण म्हणूयात इंटरनॅशनल पॅथोजेन सर्व्हिलन्स नेटवर्क. हे नेटवर्क उभारलं. लक्षात आलं? लक्षात राहील तुमच्या. लोकांचं कोविड-19 सारख्या संसर्गजन्य रोगाच्या धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं कोणतं नेटवर्क सुरू केले? IPSN नेटवर्क सुरू केलं, इंटरनॅशनल पॅथोजेन सर्व्हिलन्स नेटवर्क. लक्षात आलं? आणि मग ह्या IPSNची जी स्थापना झाली याला एका देशानं फंड देऊन सहकार्य केलं आहे. तो देश आहे जर्मनी. जर्मनीनं या IPSNला फंड दिला आहे आणि सहकार्य केलं. निधी देऊन सहकार्य करणारा देश कोणता या नेटवर्कला? जर्मनी. लक्षात आलं? अशा प्रकारे हा प्रश्न, लोकांचं कोविड-19 सारख्या संसर्गजन्य रोगाच्या धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं एक नेटवर्क सुरू केलंय. IPSN नेटवर्क आहे. या नेटवर्कला निधी जर्मनीनं दिलाय आणि IPSN म्हणजे काय? इंटरनॅशनल पॅथोजेन सर्व्हिलन्स नेटवर्क. लक्षात राहील. पुढे जाऊया. जपानमधील हिरोशिमा या ठिकाणी भारतामधील कोणत्या व्यक्तिमत्वाच्या प्रतिमेचं अनावरण करण्यात आलेलं आहे? जपानमधील हिरोशिमामध्ये कोणाचा प्रतिमा उभारण्यात आलेली किंवा कोणाच्या प्रतिमेचं अनावरण करण्यात आलेले? 2 प्रश्न आहेत या ठिकाणी. पहिल्यांदा आपण याचं उत्तर शोधूयात. याचं उत्तर आहे महात्मा गांधी. हिरोशिमा हे तुम्हाला ठिकाण माहिती आहे. हिरोशिमा महात्मा गांधींच्या प्रतिमेचं अनावरण करण्यात आलेलं आहे. जपानमधील हिरोशिमा येथे भारतामधील कोणत्या व्यक्तिमत्वाच्या प्रतिमेचं अनावरण करण्यात आलं? महात्मा गांधी. कोणी केलं? नरेंद्र मोदींनी या प्रतिमेचं अनावरण केलंय. का लक्षात ठेवा. आपल्याला ऑप्शनमध्ये असेल डॉक्टर एस जयशंकर, नाही,
या ठिकाणी हिरोशिमाचा विचार केला तर आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी या प्रतिमेचं अनावरण केलं आहे. नरेंद्र मोदी. तर मी कोठे कोठे डॉक्टर एस जयशंकर सांगितलं आणि कोठे कोठे नरेंद्र मोदी सांगितलं हे लक्षात ठेवायचं. प्रतिमेचं अनावरण मे 2023 मध्ये झालं आहे. 2023 मध्ये म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. 20 मे 2023ला या प्रतिमेचं अनावरण झालं. आता या प्रतिमेचा विचार केला तर आपल्याला विधानात म्हणतील की ही प्रतिमा कांस्य प्रतिमा आहे. कांस्य प्रतिमा. कांस्य प्रतिमा म्हणून ओळखली जाते. या धातूपासून बनवलेली प्रतिमा आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर या प्रतिमेची उंची किती आहे? या प्रतिमेची उंची आहे 42 इंच उंच आहे ही प्रतिमा. या प्रतिमेचं अनावरण केलं गेलेलं आहे. आणि ही प्रतिमा कोणी साकारली? राम सुतार यांनी ही प्रतिमा साकारलेली आहे. राम सुतार. लक्षात आलं. आणि कोणत्या ठिकाणी ही प्रतिमा साकारण्यात आलेली? जपानमध्ये. हे पण आपला प्रश्न होऊ शकतो. तर हिरोशिमा या ठिकाणी ही प्रतिमा साकारण्यात आलेली. या प्रतिमेचं अनावरण करण्यात आलेलं आहे. काय आता विचार करा. हिरोशिमा येथे भारतातील कोणत्या व्यक्तिमत्वाच्या प्रतिमेचं अनावरण करण्यात आलं? महात्मा गांधींच्या प्रतिमेचं अनावरण करण्यात आलं. कांस्य धातूपासून बनलेली प्रतिमा आहे. ही प्रतिमा कोणी साकारली? राम सुतार यांनी साकारले. या प्रतिमेचं अनावरण कोणी केलं? नरेंद्र मोदींनी या प्रतिमेचं अनावरण केलेलं आहे. लक्षात आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भारत श्रीलंका मैत्री सभागृहाची पायाभरणी कोणत्या ठिकाणी करण्यात आली? भारत श्रीलंका मैत्री सभागृहाची पायाभरणी कोणत्या ठिकाणी? त्रिंकोमाली या ठिकाणी. त्रिंकोमाली या ठिकाणी करण्यात आली. भारत श्रीलंका मैत्री सभागृहाची पायाभरणी कोणत्या ठिकाणी? या ठिकाणी श्रीलंका एअरफोर्स अकॅडमी आहे. तर ते त्रिंकोमाली या ठिकाणी पायाभरणी करण्यात आलेली भारत श्रीलंका मैत्री सभागृहाची. आणि मग भारतातर्फे याला कोण हजर होतं? तर आपले वायुसेना प्रमुख हजर होते. भारतातर्फे आपले वायुसेना प्रमुख होते. वायुसेना प्रमुखांचं नाव माहिती आहे तुम्हाला? VR चौधरी. आपले वायुसेना प्रमुख याला उपस्थित होते. VR चौधरी हे उपस्थित होते. भारत श्रीलंका मैत्री सभागृहाच्या पायाभरणीसाठी कोण उपस्थित होतं? आपण म्हटलं भारतीय वायुसेना प्रमुख VR चौधरी त्या ठिकाणी उपस्थित होतात. आणि कोणत्या ठिकाणी हे करण्यात आली? मैत्री सभागृहाची पायाभरणी कोणत्या ठिकाणी करण्यात आली? तर त्रिंकोमाली या ठिकाणी करण्यात आलेली आहे. लक्षात आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. फेब्रुवारी 2025 मध्ये या ठिकाणी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्सेस IIAS वार्षिक परिषद आयोजित करण्याचं प्रस्तावित आहे. 2025 मध्ये इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्सेसची वार्षिक परिषद आयोजित केली जाणार आहे. कोणत्या ठिकाणी केली जाणार आहे? भारतामध्ये ठिकाण आहे. चला आपण विचार करूयात. भारतामधलं ठिकाण आहे कोची या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. केरळ. कोची केरळ या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. लक्षात आलं. महत्त्वाचा प्रश्न. 1930 मध्ये या महासंघाची स्थापना झाली. आपण जे म्हणतो इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्सेस 1930 मध्ये याची स्थापना झाली. आणि याचं मुख्यालय ब्रुसेल्स या ठिकाणी बेल्जियम मध्ये आहे. पहा ब्रुसेल्स बेल्जियम. ब्रुसेल्स बेल्जियम. आपल्यासाठी महत्त्वाचं हे आहे की फेब्रुवारी 2025 मध्ये IIAS म्हणजे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्सेस याची वार्षिक परिषद होणार आहे. कोठे होणार आहे? भारतात होणार आहे. कोणत्या शहरामध्ये होणार आहे हे विचारतील. कोची शहरामध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न पहा. जागतिक बँकेनं 14 जून 2023 रोजी या देशाच्या सरकारसोबत करार करून दक्षिण आशियातील आपला पहिला समर्पित रस्ता सुरक्षा प्रकल्प सुरू केला. आता पहिली गोष्ट एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आपल्या परीक्षेसाठी. कोणी प्रकल्प सुरू केलाय? जागतिक बँकेनं प्रकल्प सुरू केलाय.
2023 मध्ये सुरू केलाय. मग जागतिक बँकेनं कोणता प्रकल्प सुरू केलाय? तर त्यांनी आशियातला, दक्षिण आशियातील आपला पहिला समर्पित रस्ता सुरक्षा प्रकल्प सुरू केला. मग कोणत्या देशाच्या सरकारसोबत जागतिक बँकेनं करार केलाय? बांगलादेश. बांगलादेश याच्याबरोबर करार केलाय जागतिक बँकेनं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जागतिक बँकेनं करार केलाय. कोणाशी करार केलाय? बांगलादेशाशी करार केलाय. कशासाठी करार केलाय? कारण जागतिक बँक काय करते? दक्षिण आशियातील आपला पहिला समर्पित रस्ता सुरक्षा प्रकल्प सुरू करते. यासाठी जागतिक बँकेनं बांगलादेशाशी करार केलाय. आता तुम्ही म्हणाल, हा समर्पित रस्ता सुरक्षा प्रकल्प म्हणजे काय आहे? रस्ते अपघातामुळे मृत्यू होतात, मग ही जी रिस्क आहे, जोखीम आहे, तो कमी करण्याचा प्रयत्न जागतिक बँक करणार आहे. मग त्याला नाव दिलंय समर्पित रस्ता सुरक्षा प्रकल्प. लक्षात आलं? रस्ते अपघातामुळे होणारे मृत्यू कमी झाले पाहिजेत, रिस्क कमी झाली पाहिजे. मग ही रिस्क कमी करण्यासाठी, जोखीम कमी करण्यासाठी जागतिक बँक समर्पित रस्ता सुरक्षा प्रकल्प सुरू करते. आणि यासाठी जागतिक बँकेनं बांगलादेश या देशाबरोबर करार केलाय. बांगलादेशाची राजधानी ढाका या ठिकाणी हा करार झाला. आणि मग जागतिक बँक यासाठी वित्त पुरवठा सुद्धा करणार आहे. 358 दशलक्ष अमेरिकन डॉलरचा वित्त पुरवठा सुद्धा केला जाणार आहे जागतिक बँकेमार्फत. आणि सगळ्यात महत्त्वाचा, दक्षिण आशियातील हा पहिला समर्पित रस्ता सुरक्षा प्रकल्प असणार आहे. लक्षात आल्या सगळ्या गोष्टी? पुढे जाऊया. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं 5 ते 16 जून 2023 दरम्यान या ठिकाणी 111वी वार्षिक परिषद आयोजित केली होती. जागतिक कामगार संघटनेची 2023 ची वार्षिक परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? महत्त्वाचा प्रश्न आहे. 111वी वार्षिक परिषद असं आपण म्हणतोय. कोणत्या ठिकाणी? जिनिव्हा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. जिनिव्हा, याला IMP म्हणून अंडरलाईन करून ठेवा किंवा एक स्टार करून ठेवा. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशननं 5 ते 16 जून 2023 दरम्यान जिनिव्हा या ठिकाणी आपली वार्षिक परिषद आयोजित केली होती. ही 111वी परिषद होती. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं. तशा प्रकारे आणि 187 देश याचे सदस्य आहेत बरं का. 187 देश याचे सदस्य आहेत. तर ही परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? आपल्यासाठी महत्त्वाचा प्रश्न ठरेल. जिनिव्हा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पुढे पाहूयात. आता हे पहा, सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन 20 म्हणजे साई 20, सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन 20 या G20 देशांशी संबंधित लेखा परीक्षण संस्थांच्या गटाच्या शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? म्हणजे G20 गटाच्या शिखर परिषदेची लेखा परीक्षण संस्था आहे. त्या लेखा परीक्षण संस्थेला कोणत्या नावाने ओळखलं जातं? सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन, साई 20 या नावाने ओळखलं जातं. म्हणजे साई 20 काय आहे? लेखा परीक्षण संस्था आहे. कोणाची? G20 गटाची लेखा परीक्षण संस्था आहे. मग या गटाच्या शिखर परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आलेलं होतं? गोव्याला करण्यात आलेलं होतं. कोठे झाली? गोवा या ठिकाणी झाली. साई 20 या G20 देशांशी संबंधित लेखा परीक्षण संस्थांच्या गटाच्या शिखर परिषदेचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं? गोवा या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आयोजन कोणी केलेलं होतं? भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कार्यालयाने, कॅगनं, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणजे भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कार्यालयानं या परिषदेचं आयोजन केलं होतं. आयोजन कोणी केलं होतं? कॅगने केलं होतं. कधी झालं होतं आयोजन? जून 2023 मध्ये, 12 ते 14 जून 2023 मध्ये आयोजन झालं होतं. तारखा आपल्यासाठी महत्त्वाच्या नाही आहेत, फक्त 2023 मधलं आहे आपल्यासाठी महत्त्वाचं, हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं? महत्त्वाचं आहे. साई 20 सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन 20 या G20 देशाशी संबंधित
लेखापरीक्षण संस्थांच्या गटाच्या शिखर परिषदेचं आयोजन कुठे करण्यात आलं? गोव्याला. कोणी आयोजन केलं होतं? भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियानं हे आयोजन केलेलं होतं, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून. साई-20 हा जो ग्रुप आहे, या ग्रुपची प्राधान्य क्षेत्र कोणती आहेत? पहिल्या प्रकरणामध्ये इकॉनॉमिक्सच्या मी तुम्हाला शिकवलं होतं ब्लू इकॉनॉमी आणि AI रिस्पॉन्सिबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ही दोन प्राधान्य क्षेत्र आहेत साई-20ची. साई-20ची कोणती दोन प्राधान्य क्षेत्र आहेत? ब्लू इकॉनॉमी. कधी तुम्हाला विचारलं तर लक्षात ठेवा, ह्या साई-20ची प्राधान्य क्षेत्र कोणती आहेत? ब्लू इकॉनॉमी. आणि आपण म्हटलं रिस्पॉन्सिबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ही दोन प्राधान्य क्षेत्र आहेत साई-20ची. म्हणजे आणखी एक गोष्ट तुम्हाला कळाली, ही परिषद झाली ठीक आहे, आणखी खोलवर प्रश्न लिहिला याची प्राधान्य क्षेत्र ही आहेत. पण हा प्रश्न जो विचारतील ना, प्राधान्य क्षेत्र कोणती आहेत, हे मुख्य परीक्षेला विचारतील. आणि हा प्रश्न तुम्हाला मात्र पूर्व परीक्षेला विचारतील की कुठं झालं बाबा, या गटाच्या शिखर परिषदेचं आयोजन कुठं झालं, कोणी केलं? तर या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. लक्षात आलं? पुढे जाऊयात. UNSC मध्ये कोणत्या 5 नवीन सदस्यांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून निवड करण्यात झाली आहे? आता हे 2023 मध्ये कोणत्या 5 सदस्यांची निवड झाली आहे? युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल. लक्षात आलं? संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल मध्ये कोणत्या 5 नवीन सदस्यांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली आहे? कोणते 5 आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये अल्जेरिया आहे, त्याच्यामध्ये गयाना आहे, त्याच्यामध्ये कोरिया प्रजासत्ताक येतो, त्याच्यानंतर सिएरा लिओन आहे आणि स्लोव्हेनिया. या 5 देश आहेत की नवीन सदस्य, अस्थायी सदस्य म्हणून त्यांची निवड झाली युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये. आपण पाहूयात. अल्जेरिया, त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं गयाना. गयाना नंतर काय येईल? गयाना नंतर येईल कोरिया प्रजासत्ताक. कोरिया प्रजासत्ताक. कोरिया प्रजासत्ताक नंतर काय येईल? सिएरा लिओन, असं त्याचं नाव आहे. सिएरा लिओन. सिएरा लिओन. सिएरा लिओन. आणि 5वा जो आहे तो स्लोव्हेनिया आहे. स्लोव्हेनिया या ठिकाणी आपण सुरुवातीला घेऊयात स्लोव्हेनियाला. स्लोव्हेनिया. तर हे 5 देश आहेत पहा. अल्जेरिया, गयाना, कोरिया प्रजासत्ताक, सिएरा लिओन आणि स्लोव्हेनिया. तर युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये या 5 नवीन सदस्यांची संयुक्त राष्ट्र परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली. लक्षात राहील का? अल्जेरिया, गयाना, कोरिया प्रजासत्ताक, सिएरा लिओन आणि स्लोव्हेनिया यांची. आणि हे कधीपासून सामील झालेत? तर हे UNSC मध्ये जानेवारी 2024 पासून सामील झालेत म्हणजे आता. पुढचा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि समजावून घेण्यासारखा प्रश्न आहे. म्हणजे एक एक मुद्दा आपल्याला याच्यातला माहिती असणं गरजेचं आहे. NHPC लिमिटेड आणि नेपाळमधील विद्युत उत्पादन कंपनी लिमिटेड यांनी नेपाळमधील या जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. दोघांमध्ये करार झाला. नेपाळ, भारत. भारताची NHPC आहे. NHPC म्हणजे काय? नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन. लक्षात आलं? नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन ही भारताची कंपनी आहे, सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी आहे. या NHPC लिमिटेड आणि नेपाळमधील विद्युत उत्पादन कंपनी लिमिटेड यांनी काय केलं? या जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. आपल्याला विचारतील कोणत्या जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे? तर जलविद्युत प्रकल्पाचं नाव सांगा. त्याचं नाव आहे फुकोट कर्णाली. फुकोट
फुकोट कर्णाली, त्यांचं नाव आहे फुकोट कर्णाली असं त्यांचं नाव आहे. लक्षात आलं. NHPC याचं तुम्हाला मी लॉंग फॉर्म सांगितलं. महत्त्वाची संस्था, आपल्या जलविद्युत क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून NHPC ला ओळखलं जातं, ज्याला नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन असं म्हणतात. मग या NHPC लिमिटेड आणि नेपाळमधील विद्युत उत्पादन कंपनी लिमिटेड यांच्यामध्ये नेपाळमधील फुकोट कर्णाली या जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता हा जलविद्युत प्रकल्प नेपाळचा एक प्रांत आहे. हा कर्णाली लिहिले की नाही, हा कर्णाली नावाचा प्रांत आहे आणि त्या प्रांतातील एक कालिकोट नावाचा जिल्हा आहे. त्या ठिकाणी या जलविद्युत प्रकल्पाचा विकास केला जाणार आहे. आणि कोणत्या नदीच्या प्रवाहावरती हे प्रकल्प आहे, तर त्या नदीचं नाव सुद्धा आहे कर्णाली नदी. नदीचं नाव सुद्धा कर्णाली नदी. कर्णाली नदी, नदीचं नाव पण कर्णाली. फुकोट कर्णाली जलविद्युत प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे? कर्णाली नदीवरती आहे. याची स्थापित क्षमता किती आहे? हा जो जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी सामंजस्य करार झाली आहे, तर त्याच्या विषय आपल्याला लक्षात ठेवायची की हा जो प्रकल्प आहे, या प्रकल्पाची स्थापित क्षमता किती आहे? या प्रकल्पाची 480 मेगावॅट. प्रकल्पाची क्षमता किती आहे? 480 मेगावॅट आहे. वार्षिक उत्पादन किती होणार आहे? 2448 GWH एवढं वार्षिक उत्पादन होणार आहे. वार्षिक म्हणजे सरासरी वार्षिक उत्पादन किती असणार आहे? 2448 GWH म्हणजे गिगावॅट अवर एवढं वार्षिक उत्पादन त्या ठिकाणी होणार आहे. अशा प्रकारे फुकोट कर्णाली प्रकल्प विकसित केला जातोय. भारत आणि नेपाळ हे दोघ जण करताय. भारतातर्फे NHPC आहे. या ठिकाणी आपण विचार केला, NHPC म्हणजे काय? नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन आहे. आणि नेपाळचं विद्युत उत्पादन कंपनी लिमिटेड आहे. आणि मग त्या दोघांनी मिळून फुकोट कर्णाली या जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? कर्णाली नदीवरती. या प्रकल्पाची क्षमता किती आहे? 480 मेगावॅट एवढी क्षमता आहे असं आपण म्हटलं. सरासरी वार्षिक उत्पादन किती होणार आहे? 2448 GWH म्हणजे 2448 गिगावॅट अवर एवढं सरासरी वार्षिक उत्पादन असणार आहे. म्हणजे संपूर्ण माहिती या पॉइंट विषयी आपण घेतली. लक्षात आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कोणत्या देशामध्ये 6 जून 2023 रोजी काकोव्हका धरण, काकोव्हका हे धरण फुटल्यामुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. काकोव्हका धरण फुटलं होतं. तुम्हाला तर माहिती आहे की रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे. मग हे युक्रेनमध्ये आहे. काकोव्हका धरण जे आहे कोणत्या देशामध्ये आणीबाणीची स्थिती निर्माण झालेली होती? तर युक्रेन या देशामध्ये. युक्रेन या देशामध्ये आणीबाणीची स्थिती निर्माण झालेली होती. लक्षात ठेवा, काकोव्हका धरण फुटल्यामुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. कोणत्या देशामध्ये? आणि जवळजवळ परिस्थिती काय होती ते तुम्हाला मी सांगतो. 22,000 नागरिकांचं स्थलांतर यावेळी करण्यात आलेलं होतं. आणि याशिवाय आणखी एक महत्त्वाची भीती निर्माण झालेली होती की हे धरण फुटल्यामुळे काय झालेलं होतं, या धरणाच्या परिसरात एक अणुऊर्जा प्रकल्प आहे. आणि मग त्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या शीतकरण यंत्रणेवरती परिणाम होण्याची शक्यता होती, भीती होती. आणि हा अणुऊर्जा प्रकल्प आहे तो युरोपमधला सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. त्याचं नाव काय आहे? झापोरिजिया. याला झापोरिजिया हा अणुऊर्जा प्रकल्प, झापोरिजिया हा अणुऊर्जा प्रकल्प. मग आपण काय म्हणतोय, या हा जो अणुऊर्जा प्रकल्प आहे, या अणुऊर्जा प्रकल्पामधील शीतकरण यंत्रणेवर परिणाम होण्याची भीती होती. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि हे आपण जे म्हणतोय काकोव्हका धरण फुटलं
आणीबाणीची स्थिती निर्माण झाली युक्रेनमध्ये. हे काकोव्हका धरण कोणत्या नदीवरती होतं, कोणत्या नदीवरती बांधण्यात आलेलं होतं? तर हे काकोव्हका धरण जे होतं ते नित्रो नावाची नदी आहे, नित्रो या नदीवर बांधण्यात आलेलं होतं. पहा, 2-3 पॉइंट आपल्याला कळाले. युक्रेन देशामध्ये 6 जून 2023ला काकोव्हका धरण फुटल्यामुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. आणि मग ते काकोव्हका धरण कोणत्या नदीवर आहे? नित्रो नदीवरती आहे, हे आपल्या लक्षात आलं. आणि याच्यामुळं एका अणुऊर्जा प्रकल्पाच्या, की ज्याला आपण काय म्हणतो, युरोपमधील सर्वात मोठा हा अणुऊर्जा प्रकल्प आहे, झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्प. तर या प्रकल्पामध्ये शीतकरण यंत्रणेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मग हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. लक्षात आलं? पुढचा प्रश्न पहा. तैवान हा देश भारतामधील कोणत्या शहरामध्ये तैपेई आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र स्थापन करणार आहे? हा प्रश्न आपल्याला थोडासा महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पहा, तैवान हा देश भारतामधील कोणत्या शहरामध्ये काय तैपेई आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र स्थापन करणार आहे? मुंबईमध्ये करणार आहे, मुंबई मध्ये करणार आहे. लक्षात आलं? तैपेई आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र स्थापन केले जाईल, मुंबईमध्ये स्थापन केले जाईल. उद्देश काय? व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधींचा विस्तार करायचा आहे. हे जे आर्थिक नाव लिहिलंय पाहते ते तैपेई आर्थिक आणि सांस्कृतिक दोन्ही संबंध वाढवायचे. व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधींचा सेमीकंडक्टर पाहिजे आपल्याला, जागतिक हब बनायचा आहे. आपण कोणाची मदत घेतोय? तैवानच्या संशोधकांची मदत घेतोय. व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधींचा विस्तार करायचा आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे एक सांस्कृतिक केंद्र स्थापन करणार. पण आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, नवी दिल्ली आणि चेन्नईमध्ये हे तैपेई आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहेत. याच्या अगोदर नवी दिल्ली आणि चेन्नईमध्ये सुद्धा ही केंद्र आहेत, हे लक्षात ठेवायचं. नवी दिल्ली आणि चेन्नई. आणि आता कुठे स्थापन केले जाणार आहे? तर मुंबईमध्ये तैपेई आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र स्थापन केले जाणार आहे मुंबईमध्ये. पण याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं सध्या अस्तित्वात कुठं आहे का ही केंद्र? तर दिल्ली आणि चेन्नईमध्ये, नवी दिल्ली आणि चेन्नईमध्ये आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. यानंतरचा प्रश्न पहा. 28 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देवोबा यांनी कोणत्या 2 स्थानकांना जोडणाऱ्या 35 किलोमीटर लांबीच्या क्रॉस बॉर्डर रेल्वे मार्गाचं लोकार्पण केलं आहे? या 2 देशाचे पंतप्रधान एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी 2 स्थानकांना जोडणाऱ्या, म्हणजे एक नेपाळमधलं असणार आहे, एक भारतामधलं असणार आहे, 2 स्थानकांना जोडणाऱ्या 35 किलोमीटर लांबीच्या. किती किलोमीटर लांबीच्या हे मनामध्ये ठेवा. 35 किलोमीटर. भारत नेपाळ. मग भारतामधलं कोणतं स्थान आहे आणि नेपाळमधलं कोणतं स्थान जोडलं जाणार आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. भारतामधलं स्थान जे आहे ते जयनगर नावाचं स्थान आहे, जयनगर. आणि नेपाळमधलं जे स्थान आहे ते कुर्था नावाचं स्थान आहे, कुर्था. ही 2 स्थानकं जोडली जाणार आहेत. कुर्था. जयनगर हे कुठे आहे? बिहारमध्ये. पहा, बिहार. लक्षात आलं? 2 स्थानकं जोडली जाणार आहेत. आणि मग या मार्ग कुठला आहे? पहा, रेल्वे मार्गाने जोडली जाणार आहेत. जे 2 स्थानकं भारत आणि नेपाळची जोडली जाणार आहेत ती कोणत्या मार्गाने, कोणत्या प्रकारच्या मार्गाने? तर रेल्वे मार्गाने जोडली जातील. आता पहा किती किलोमीटर लांबीचं आहे? 35 किलोमीटर लांबीची. कोणती 2 स्थानकं जोडली जाणार आहेत? एक आहे जयनगर, दुसरं आहे कुर्था. जयनगर आपल्या कोणत्या राज्यामध्ये येतं? तर बिहार राज्यामध्ये येतं. लक्षात आलं? तशा प्रकारे या ठिकाणी भारतानं अनुदान दिलंय या प्रकल्पासाठी, ही स्थानकं जोडण्यासाठी. 548 कोटी रुपयांचं भारतानं अनुदान दिलंय. 548 कोटी रुपये. भारत नेहमी शेजारच्या देशांशी संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि आपले भारतीय लोक सुद्धा त्याला पूरक आहेत. ज्या ज्या देशात जातात त्या देशासाठी काम करतात, प्रामाणिकपणे काम करतात. कुठे दंगली वगैरे, खून वगैरे आपली भारतीय लोक कधी करताना दिसत नाहीत.
आपल्या कामाशी प्रामाणिक आहेत म्हणून लोकप्रिय आहेत. तशा प्रकारे भारत शेजारच्या देशांशी संबंध वाढवण्यासाठी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करताना दिसतात. 548 कोटी रुपये अनुदान दिले. जयनगर कुर्ता हे मार्ग जोडले जाणार आहेत. हा रेल्वे मार्ग आहे हे लक्षात ठेवायचं. लक्षात राहील. पुढे जाऊयात. भारताच्या पूर्वेकडे पहा, लुक ईस्ट धोरणाचा भाग म्हणून ओळखला जाणारा IMT महामार्ग कोणत्या 3 देशांचा आहे? IMT महामार्ग कोणत्या 3 देशांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे? IMT नावातच आहे. इंडिया, म्यानमार आणि थायलंड. IMT इंडिया, म्यानमार, थायलंड कोणत्या 3 देशांचा आहे? म्हणजे प्रश्नामध्येच उत्तर लपलाय. IMT महामार्ग हा महत्वाकांक्षी प्रकल्प कोणते 3 देश त्या ठिकाणी या प्रकल्पाची उभारणी करतायत? तर भारत, इंडिया, म्यानमार, थायलंड हे 3 देश आहेत की या 3 देशांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. लक्षात आलं. आता हा IMT महामार्ग प्रकल्प किती लांबीचा आहे? 1360 किलोमीटर लांबीचा आहे. दुसरी गोष्ट आपल्याला कळाली, हा महामार्ग जो आहे या 3 देशांचा, इंडिया, म्यानमार, थायलंड, IMT तुमचं पाठ झालं असेल. IMT महामार्ग या 3 देशांचा आहे. 1360 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे. आता हा मार्ग कुठून सुरू होतो आणि कोठे संपतो असं पण आपल्याला विचारतील. IMT महामार्ग या 3 देशांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा महामार्ग कोठून सुरू होतो, कोठून संपतो? सुरू होतो भारतातून, संपतो थायलंडमध्ये. पहिली गोष्ट लक्षात आलं. सुरू होतो कुठून? भारतातून. संपतोय कुठं? थायलंडमध्ये. आता भारतातून कोणत्या ठिकाणावरून सुरू होतोय? मोरेह नावाचं ठिकाण आहे भारतातला. कुठून सुरू होतोय आपण? मोरेह नावाचं ठिकाण आहे. कुठे हे ठिकाण? मणिपूरमध्ये. इथून हा मार्ग सुरू होतोय, मोरेह पासून सुरू होतोय आणि आपण काय म्हटलं, कुठे जाऊन संपतोय? थायलंडमध्ये. थायलंडमध्ये एक ठिकाण आहे माई सोट नावाचं. माई सोट या नावाचं ठिकाण आहे. म्हणजे सुरू होतोय मणिपूर मधल्या मोरेह या ठिकाणावरून, म्हणजे भारतातून सुरू होतोय आणि संपतोय थायलंडमध्ये. थायलंडमधल्या माई सोट या ठिकाणापाशी. पहा, पहिल्यांदा आपल्याला कळलं IMT मध्ये 3 देश आहेत. नावातच आहे. I इंडिया, M म्यानमार, T थायलंड. 3 देश. किती लांबीचा महामार्ग आहे? 1360 किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे. सुरू होतोय भारतातून, संपतोय थायलंडमध्ये. भारतातल्या मणिपूर राज्यामधील मोरेह नावाच्या ठिकाणावरून सुरू होतोय आणि थायलंडमधल्या माईसोट या ठिकाणापाशी तो संपतोय. लक्षात आलं. आता हे खूप पूर्वी केलं होतं. हा महामार्ग जो आहे IMT महामार्ग आपले पूर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी प्रस्तावित केलेला महामार्ग होता 2002 मध्ये. याच्या बांधकामाला सुरुवात झाली 2012 मध्ये. तशा प्रकारे भारत म्यानमार फ्रेंडशिप रोड म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. लक्षात आलं. तशा प्रकारे भारताच्या पूर्वेकडे पहा या धोरणाचा भाग म्हणून ओळखला जाणारा IMT महामार्ग कोणत्या 3 देशांचा हे कळालं. किती किलोमीटर लांबीचा हे कळालं. कुठून सुरू होतोय, कुठून संपतो हे आपल्याला कळालं. लक्षात आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या अंतर्गत स्टार्टअप 20 शिखर परिषद 3 व 4 जुलै 2023 दरम्यान कोठे पार पडली? स्टार्टअप 20 शिखर परिषद कोठे पार पडली? महत्वाचं आहे का? स्टार्टअप 20 शिखर परिषद म्हणतोय आपण. स्टार्टअपचा मुद्दा सातत्याने आपल्या देशात चर्चेमध्ये आहे आणि या ठिकाणी असंही म्हटलं आहे ही स्टार्टअप 20 शिखर परिषद जी आहे ते कोणाच्या अंतर्गत आहे? G20 अध्यक्षपदाच्या अंतर्गत आहे. मग ही कोणत्या ठिकाणी पार पडली? हे पार पडली आहे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी पार पडले. स्टार्टअप 20 शिखर परिषद 2023 कोठे पार पडली? गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी पार पडलेली आहे. लक्षात आलं.
तशा प्रकारे हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. स्टार्टअप 20 शिखर परिषद कुठे पार पडली? गुरुग्राम, हरियाणा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कोणत्या देशामध्ये भारतीयांच्या आगमनाच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या होत्या? हे महत्त्वाचं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाले होते. कशासाठी? एक देश आहे, त्या ठिकाणी भारतीयांचं आगमन झालंय आणि त्या आगमनाला 150वा वर्धापन दिन असं म्हटलं जातं. तर या समारंभामध्ये आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या होत्या. त्या देशाचं नाव काय? सुरिनाम नाव आहे. सुरिनाम. सुरिनाम हे नाव आहे. सुरिनाम देशामध्ये भारतीयांच्या आगमनाच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या होत्या. लक्षात आलं? तशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं. आता आपण म्हणतो 150व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीयांचं आगमन झालं होतं, त्याला 150वा वर्धापन दिन आपण म्हणतात. ते एक जहाज होतं, त्या जहाजाचं नाव होतं SS लल्लारुख असं जहाज होतं. आणि 1873 मध्ये, म्हणजे साधारणपणे 5 जून अशी तारीख सांगितली जाते. 5 जून 1873 मध्ये कोणतं जहाज मी तुम्हाला सांगितलं? SS लल्लारुख नावाचं एक जहाज होतं. SS लल्लारुख हे नावाचं जहाज होतं आणि या जहाजाचं आगमन झालेलं होतं 5 जून 1873 मध्ये. भारतीय मजूर त्या ठिकाणी गेलेले होते. भारतीय मजुरांचं त्या ठिकाणी 1873 मध्ये आगमन झालेलं होतं आणि या स्मरणार्थ या देशानं हा समारंभ आयोजित केलेला होता. सुरिनाम या देशानं हा समारंभ आयोजित केलेला होता आणि या समारंभामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या होत्या. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. कोणता देश वर्ल्ड कॉन्झर्वेशन काँग्रेस WCC ही जगातील सर्वात मोठी संवर्धन परिषद 2025 मध्ये आयोजित करणार आहे? जगातली सर्वात मोठी संवर्धन परिषद आयोजित केली जाणार आहे. कुठे केली जाणार आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. 2025 मध्ये आयोजित केली जाणार आहे संयुक्त अरब अमिराती, UAE. संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. अशा प्रकारे ह्या परिषदेचा विचार केला तर ही परिषद कोणी आयोजित केलेली आहे? IUCN ही संस्था. म्हणजे काय? इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर. इंटरनॅशनल युनियन ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ नेशन. लक्षात आलं? इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेशन. तर यानं आयोजित केलेली ही परिषद आहे आणि 2025 मध्ये ही परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर संयुक्त अरब अमिराती UAE या ठिकाणी होणार आहे. वर्ल्ड कॉन्झर्वेशन काँग्रेस ही जगातली सर्वात मोठी संवर्धन परिषद 2025 मध्ये कुठे होणार? संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात केव्हा होणार आहे? आपण म्हटलं 2025 ऑक्टोबर 2025, म्हणजे 10 ते 21 ऑक्टोबर 2025 दरम्यान ही परिषद होईल संयुक्त अरब अमिरातीमध्ये. आता संयुक्त अरब अमिरातीमध्ये कोठे होईल? संयुक्त अरब अमिरातीमध्ये अबू धाबी या ठिकाणी होणार आहे. अबू धाबी या ठिकाणी ही परिषद होणार आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये अबू धाबी या ठिकाणी ही संवर्धन परिषद होईल. वर्ल्ड कॉन्झर्वेशन काँग्रेस ची परिषद 2025 मध्ये अबू धाबी या शहरामध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये IUCN मार्फत ही परिषद घेतली जाईल आणि 2025 मध्ये ती होईल. एवढे लक्षामध्ये ठेवा. लक्षात ठेवता येईल का? पुढे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न आपला काय पहा. जुलै 2023 मध्ये आशिया पॅसिफिक ग्रुप ऑन मनी लॉन्ड्रिंग APG, आशिया पॅसिफिक ग्रुप ऑफ मनी लॉन्ड्रिंग या आर्थिक कृती कार्यदलाचं प्रादेशिक संस्थांचं अधिवेशन कुठे पार पडलंय? 2023 मध्ये आशिया पॅसिफिक ग्रुप ऑन मनी लॉन्ड्रिंग या आर्थिक कृती कार्यदलाचं प्रादेशिक संस्थांचं अधिवेशन कुठे पार पडलेलं आहे? हे व्हँकुव्हर या शहरामध्ये पार पडलेलं आहे. व्हँकुव्हर
कॅनडामध्ये हे, कॅनडामध्ये हे आहे, हे लक्षामध्ये ठेवा. कॅनडा या शहरामध्ये हे पार पडलेलं आहे. लक्षात आलं. तशा प्रकारे आशिया पॅसिफिक ग्रुप ऑन मनी लॉन्ड्रिंग या आर्थिक कृती कार्यदलाचं प्रादेशिक संस्थांचं अधिवेशन होईल कॅनडामधील व्हँकुव्हर या ठिकाणी. त्याच्यामध्ये एक देश असा आहे की त्याने निरीक्षकाचा दर्जा मिळवणारा तो पहिला अरब देश ठरला. हे जे म्हणतोय ना आपण की मनी लॉन्ड्रिंग आर्थिक कृती कार्यदलाचं प्रादेशिक संस्थांचं अधिवेशन, या अधिवेशनामध्ये एक अरब देश असा आहे की त्यानं निरीक्षकाचा दर्जा मिळवला आहे आणि प्रथमच मिळवला आहे. UAE, संयुक्त अरब अमिराती, हा पहिला अरब देश ठरला आहे की या अधिवेशनामध्ये निरीक्षकाचा दर्जा मिळवणारा पहिला अरब देश. लक्षात आलं. तशा प्रकारे हे अधिवेशन पार पडणार आहे व्हँकुव्हर, कॅनडा, आणि हा पहिला अरब देश आहे की त्या ठिकाणी निरीक्षकाचा दर्जा या अधिवेशनामध्ये या अरब देशानं मिळवलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. या ठिकाणी भारतात नवीन इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन प्रादेशिक कार्यालय आणि इनोव्हेशन सेंटरचं उद्घाटन झालं. नवीन इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन, इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन. आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्न एवढा लक्षात ठेवायचा आहे की इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या प्रादेशिक कार्यालयाचं आणि इनोव्हेशन सेंटरचं उद्घाटन भारतामध्ये कोणत्या ठिकाणी झालेलं आहे? कोणत्या ठिकाणी झालेलं आहे? मेहरिली या ठिकाणी झालेला आहे. हे महत्त्वाचा वेगळा शब्द. कोठे? मेहरिली येथे भारतात नवीन इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन प्रादेशिक कार्यालय आणि इनोव्हेशन सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे. कुठे आहे मेहरिली? नवी दिल्ली. नवी दिल्ली महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या प्रादेशिक कार्यालय आणि इनोव्हेशन सेंटरचं उद्घाटन झालंय मेहरिली, नवी दिल्ली या ठिकाणी. आणि कोणी उद्घाटन केले? आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी याचं उद्घाटन केलेलं, हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं. आता इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनचा जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या देशांना सेवा दिली जात आहे. मग याच्यामध्ये वेगवेगळे देश आहे. भारत आहे, नेपाळ आहे, आपल्या शेजारचा बांगलादेश आहे, भूतान आहे, आपल्या देशा शेजारचा श्रीलंका आहे, मालदीव आहे, अफगाणिस्तान आहे, इराण आहे. तर हे प्रादेशिक कार्यालय या आता जे देश आपण उल्लेख केला तर त्या देशांना सेवा देण्याचं काम करत आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. कोणत्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे? शिवाजी महाराज परदेशामध्ये यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण झाले. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मॉरिशस हा देश आहे. मॉरिशस नावाचा देश आहे. तर मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 फूट, किती फूट? 12 फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. लक्षात आलं. मॉरिशसचे पंतप्रधान कोण आहेत? प्रविंद्र कुमार जगन्नाथ. आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण केलं आहे. याचं अनावरण कोणी केलं आहे? मॉरिशसचे पंतप्रधान मी तुम्हाला काय म्हटलं? प्रविंद्र कुमार जगन्नाथ. आणि आपल्या राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं. म्हणजे कोणत्या देशामध्ये झालं, त्या पुतळ्याचं अनावरण कोणी केलं तर ते आपण उल्लेख केला. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद्र कुमार जगन्नाथ आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं आहे. लक्षात आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. CPTPP मुक्त व्यापार करार, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट FTA स्वाक्षरी पहिला युरोपियन देश कोणता देश ठरला? याच्यावर स्वाक्षरी करणारा पहिला युरोपियन देश कोणता युरोपियन देश ठरलेला आहे? UK. हा मुख्य परीक्षेसाठी प्रश्न असणार आहे. पूर्व परीक्षेला शक्यता कमी आहे.
पण राज्यसेवेची मुख्य परीक्षा, कंबाईनची मुख्य परीक्षा इथं हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर CPTPP मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करणारा पहिला युरोपियन देश कोणता देश ठरलेला आहे? काय आहे करार? मुक्त व्यापार करार आहे, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आहे CPTPP. लक्षात आलं? कॉम्प्रेहेन्सिव्ह अँड प्रोग्रेसिव्ह CP. लक्षात आलं? काय आहे हे ॲग्रीमेंट? कसलं आहे? कॉम्प्रेहेन्सिव्ह अँड प्रोग्रेसिव्ह ॲग्रीमेंट असं त्याचं होतं. आणि मग TPP म्हणजे काय? ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप. हा मुक्त व्यापार करार, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आहे. लक्षात आलं? CP कॉम्प्रेहेन्सिव्ह अँड प्रोग्रेसिव्ह. आणि हे ॲग्रीमेंट कसं आहे? कॉम्प्रेहेन्सिव्ह अँड प्रोग्रेसिव्ह ॲग्रीमेंट. आणि मग आपण म्हणतो ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप. ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप. तर अशा प्रकारे हा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करणारा कोणता युरोपियन देश पहिला युरोपियन देश ठरलाय? तर युनायटेड किंगडम हा ठरलेला आहे. युनायटेड किंगडमनं 31 मार्च 2023ला याच्यावरती आपण काय म्हणतो स्वाक्षरी केलेली आहे, 31 मार्च 2023ला. तशा प्रकारे मग CPTPPचा UK हा 12वा देश ठरला आहे. 12वा देश. याच्या आधी 11 होते, आता 12वा देश ठरला आहे. 12वा सदस्य देश ठरलेला आहे. लक्षात आलं? आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. अशा प्रकारे स्वाक्षरी करणारा CPTPPवर स्वाक्षरी करणारा UK हा CPTPPचा गैरसंस्थापक देश आहे. पहिला गैरसंस्थापक देश. आत्तापर्यंत संस्थापक देशांनी स्वाक्षऱ्या केलेल्या होत्या, पण UK हा गैरसंस्थापक देश बनलेला आहे स्वाक्षरी करणारा. तशा प्रकारे अगोदर 11 देशांनी स्वाक्षरी केलेला हा मुक्त व्यापार करार होता, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट होता. आणि आता हा 12वा देश ठरलाय UK, युनायटेड किंगडम. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 4 एप्रिल 2023 रोजी नाटो या लष्करी गटामध्ये 31वा देश म्हणून कोणता देश सामील झाला? एवढाच प्रश्न महत्त्वाचा आहे. कोणता देश सामील झाला? फिनलँड हा देश सामील झाला. फिनलँड लष्करी गट आहे. नाटो हा लष्करी गट आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली असलेला नाटो हा लष्करी गट. मग त्याच्यामध्ये जो कोणी हल्ला केला त्या गटातल्या कोणत्याही राष्ट्रावर, तर तो संपूर्ण सगळ्या देशांवरचा हल्ला समजला जातो. एक गट म्हणजे 10 मित्र आहेत. 10 मित्रांनी एकत्रित राहायचं आहे. त्या 10 मित्रापैकी कोणत्याही एका मित्रावर जरी हल्ला झाला तुमच्या, तर 10 जणांनी मिळून त्याला प्रतिकार करायचा आहे. तसा नाटो हा लष्करी गट आहे, अमेरिकेच्या नेतृत्वाखाली असणारा. लक्षात आलं? तर त्याच्यामध्ये आता फिनलँड हा 31वा देश म्हणून सामील झालेला आहे, सदस्य देश म्हणून. पुढचा प्रश्न. भारत बांगलादेश फ्रेंडशिप पाईपलाईन आसाममधील कोणत्या स्थानावरून उत्तर बांगलादेशात जाते? भारत बांगलादेश फ्रेंडशिप पाईपलाईन आसाममधील कोणत्या स्थानावरून उत्तर बांगलादेशात जाते? आता या ठिकाणी आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहाव्या लागतात. सुरुवातीला आपण हा प्रश्न काय विचारलाय त्याचं उत्तर घेऊयात. आसाममधील कोणत्या स्थानावरून बांगलादेशात ही पाईपलाईन जाते? आसाममधील नुमालीगड हे स्थान आहे. नुमालीगड या स्थानावर, नुमालीगड या स्थानावरून कोणत्या स्थानावरून उत्तर बांगलादेशात जाते ही पाईपलाईन? तर नुमालीगड आसाममधलं या स्थानावरून आपण काय म्हणतोय, उत्तर बांगलादेशामध्ये प्रवेश करते. आता या पाईपलाईनचं उद्घाटन कोणी केलं होतं? की नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या त्यावेळेचा पंतप्रधान शेख हसीना यांनी याचं उद्घाटन केलेलं होतं मार्च 2023 मध्ये. पाईपलाईनची लांबी किती याचा जर तुम्ही विचार केला तर 131.5 किलोमीटर, 131.5 किलोमीटर पाईपलाईनची लांबी आहे. लक्षात आलं? खर्च किती आलाय पाईपलाईनच्या लांबीसाठी? 377 कोटी रुपये एवढा खर्च आलाय. 377 कोटी रुपये
एवढा खर्च आलेला आहे. तशा प्रकारे आसाममधील नुमालीगड येथून ही पाईपलाईन बांगलादेशामध्ये जाते. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भारत बांगलादेश प्रोटोकॉल मार्गाचा विस्तार करण्यास पश्चिम बंगालमधील हे नवीन बंदर म्हणून घोषित करण्यास दोन्ही देशांनी 22 डिसेंबर 2023 रोजी सहमती दर्शवली. आता भारत बांगलादेश मार्गाचा विस्तार करायचा आहे, प्रोटोकॉल मार्गाचा विस्तार करायचा, तर पश्चिम बंगालमधील एक बंदर आहे त्याला नवीन बंदर म्हणून घोषित करण्यास भारत आणि बांगलादेशने संमती दिली आहे. त्या बंदराचं नाव काय? सफार दिघी असं तिचं नाव आहे. सफार दिघी असं याचं नाव आहे, सफार दिघी. लक्षात आलं? यानंतरचा आपण प्रश्न पाहूयात. प्रश्न पहा, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी AI हा संक्षेप वर्ड ऑफ द इयर 2023 म्हणून कोणत्या डिक्शनरीनं निवडलेला आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी AI हा संक्षेप वर्ड ऑफ द इयर 2023 म्हणून कोणत्या डिक्शनरीने निवडलेला आहे? त्या डिक्शनरीचं नाव काय आहे? तर कॉलिन्स डिक्शनरी आहे. कॉलिन्स डिक्शनरी कॉलिन्स डिक्शनरी आहे. स्कॉटलंड मधली आहे ही कॉलिन्स डिक्शनरी. स्कॉटलंड कॉलिन्स डिक्शनरी. पुढचा प्रश्न पहा, या प्रेसनं 4 डिसेंबर 2023 रोजी रिज RIZZ हा शब्द वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केला आहे. रिज हा शब्द कोणत्या प्रेसनं? तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस या प्रेसनं. कोणत्या प्रेसनं 4 डिसेंबर 2023 रोजी RIZZ रिज हा शब्द वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केला? ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं घोषित केलेला आहे. आता या शब्दाची व्याख्या काय केलेली या डिक्शनरीनं? तर सौंदर्य, मोहिनी, रोमॅन्टिक जोडीदार याला आकर्षित करण्याची जी क्षमता आहे अशी या शब्दाची व्याख्या आहे. म्हणजे या शब्दाची रिज ह्या शब्दाची व्याख्या काय? आपण असा विचार करूयात की रिज हा शब्द वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केले, मग रिज या शब्दाचं महत्त्व काय, याचा अर्थ काय सांगितलाय या प्रेसनं? तर यांनी सांगितलंय शैली, सौंदर्य, मोहिनी, रोमॅन्टिक जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी जी क्षमता असते अशी त्याला रिज असं म्हटलं गेलेलं आहे. अशा प्रकारे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं 4 डिसेंबर 2023 रोजी रिज हा शब्द वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केलेला आहे. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. कोणत्या डिक्शनरीने हॅल्युसिनेट हा शब्द वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केलेला आहे? हॅल्युसिनेट. केम्ब्रिज डिक्शनरी नाव ऐकून असाल तुम्ही. केम्ब्रिज डिक्शनरी या डिक्शनरीनं हॅल्युसिनेट हा शब्द वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केलेला आहे. आता हॅल्युसिनेट म्हणजे काय, याचा अर्थ काय? तर प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेलं ऐकणं आणि पाहणं किंवा अनुभवणं याला हॅल्युसिनेट असं म्हणतात. काही लोक आपण पाहतो की त्यांना कोणीतरी बोलतंय असं वाटतं, ते कोणाकडे पाहत असतात, कोणाला तरी अनुभवत असतात, पण ते प्रत्यक्षात अस्तित्वातच नसतात, तर त्याला उद्देशून हॅल्युसिनेट असं म्हटलं गेलेलं आहे. लक्षात आलं? तर अशा प्रकारे केम्ब्रिज डिक्शनरी आहे, या डिक्शनरीनं हॅल्युसिनेट हा शब्द वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केला. तर अशा प्रकारे हे आपलं आंतरराष्ट्रीय घडामोडींचं लेक्चर. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय घडामोडी हा जो पार्ट होता आपला जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 हा संपतोय. आता याच्यावरचे प्रश्न सोडवले की तुम्ही याच्यामध्ये परिपूर्ण व्हाल. या ठिकाणी आपण थांबूयात, भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.